नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, आज नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा. आज चर्चेचा विषय म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला भगदाड पाडलं का? तर याच विषयावरती आजची आपली चर्चेला सुरुवात करूया. इंदापूर तालुका हा बारामती लोकसभा मतदारसंघातला तालुका असून इंदापूर तालुक्याने नेहमी शरद पवार यांना पाठबळ दिलेलं आहे. लोकसभेला 27,000 मताधिक्य जास्त दिलेलं आहे. त्यातच विधानसभेला देखील शरद पवारांच्या विचाराचा 10 वर्ष माणूस निवडून दिलेला आहे. तर हाच इंदापूर तालुक्याचा इतिहास हा फार मोठा आहे. 1952 पासून शंकरराव पाटील यांची पकड इंदापूर तालुक्याच्या राजकारणात जोरदार होती, परंतु त्यांच्या निधनानंतर हर्षवर्धन पाटील यांची पकड ढिली झाली. हर्षवर्धन पाटील हे कार्यकर्ते सांभाळण्यात अपयशी ठरल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. त्यामुळं पाठीमागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की लोकसभेला मताधिक्य वाढल्याने प्रवीण माने किंवा आप्पासाहेब जगदाळे यांना तिकीट मिळेल असं वाटत होतं शरद पवार गटाचं, परंतु हर्षवर्धन पाटील यांनी ऐन वेळेस प्रवेश केल्याने हर्षवर्धन पाटील यांना तुतारीचं तिकीट मिळालं आणि तुतारीचं तिकीट मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातले जे लोकसभेला ज्यांनी मदत केली शरद पवारांना, हे सगळे खंदे समर्थक नाराज झाले आणि या नाराजीचं रूपांतर म्हणजे प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि जोरदार असा प्रचार सुरू केला. त्यानंतर दुसरा गट म्हणजे आप्पासाहेब जगदाळे, भरत शेठ शहा, बंडू तात्या वाघ आणि तुषार जाधव जे मार्केट कमिटीचे सभापती आहेत, तसेच अजून काही नेते हे एका बाजूला गेले. म्हणजे शरद पवारांना ज्यांनी मदत केली हे सगळ्या जणांनी एक सेपरेट गट तयार केला. हे सगळे प्रवीण माने यांच्या सोबत एकत्रच होते, परंतु प्रवीण माने आणि यांचं देखील फाटाफुटी झाल्यामुळं हा वेगळा गट झाला, प्रवीण मानेंचा वेगळा गट झाला. म्हणजे जेवढे शरद पवारांसोबत गेले होते त्यापैकी 99% हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडले. आता जी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे तो फक्त हर्षवर्धन पाटील यांना मानणारेच लोक आहेत, शरद पवारांना मानणारे सगळे बाहेर पडलेले आहेत असंच म्हणता येईल. आणि याच अशा नाराजगीचा फायदा हा अजितदादा पवार यांनी घेतला. परवाच्या काटेवाडीच्या कार्यक्रमामध्ये हेच सगळे नाराज मंडळी अजित पवार यांना जाऊन भेटली. पाठीमागच्या काळामध्ये असं वाटत होते की हे शरद पवार यांना पाठिंबा देतील, परंतु शरद पवारांना पाठिंबा यांनी दिला नाही. शरद पवारांना पाठिंबा द्यायचा म्हटलं तर या लोकांचं असं मत होतं की शंकरराव बाजीराव पाटील यांची जी कन्या आहे पद्माताई भोसले यांना तिकीट द्या, हर्षवर्धन पाटलाचं तिकीट रद्द करा, पद्माताईला तिकीट द्या, आम्ही सगळेजण त्याचं काम करू. परंतु शरद पवारांनी हे ऐकलेलं नाही. तर याचाच फायदा ह्या अजित पवार गटाला झालेला आहे. अजित पवारांना एवढंच पाहिजे होतं, लोखंड गरम आहे, हातोडा मारला, लोखंड तुटलं, तसंच प्रकार हा झालेला आहे. अजित पवार यांनी या लोकांशी संपर्क केला आणि ऑटोमॅटिकच आप्पासाहेब जगदाळे आणि त्यांच्या बरोबर जे असणारी लोक आहेत हे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडून अजित पवार गटामध्ये सामील झाले. अजित पवारांनी यांना काहीतरी शब्द दिला असणार आहे. म्हणजे सगळं राजकारण हे शब्दाचाच खेळ असतो. राजकारणामध्ये कोणाला काय मिळतं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि ते शब्द असेल तरच इकडं लोक जात असतात. तसंच अजितदादा जे बोलतात ते करून देखील दाखवतात. अजितदादांनी एखादा शब्द दिला तर तो खरा ठरतो शब्द अजितदादांचा आणि त्यामुळंच अजितदादांच्या नेतृत्वावरती प्रेरित होऊन इंदापूर तालुक्यातल्या ह्या कार्यकर्त्यांनी काल जाहीर केलं की आम्ही अजितदादांसोबत म्हणजे अजित पवार यांच्या गटामध्ये यांनी अधिकृतरित्या प्रवेश केला असं म्हणता येईल. आणि या कारणामुळेच की शरद पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठा असं इंदापूर तालुक्यामध्ये भगदाड पडलेला आहे. हे भगदाड भरून काढण्यासाठी शरद पवारांचा दौरा झाला, परंतु त्या दौऱ्याला देखील अपयश आल्याचं एकंदरीत दिसून येत नाही. त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांची जी विधानसभेची जी वाट आहे ही अतिशय बिकट बनलेली आहे. म्हणजे जसं पेशंट आजारी पडल्यानंतर त्याला म्हणजे जास्त आजारी पडल्यानंतर आयसीयू मध्ये ठेवायला लागतं, सलाईन लावायला लागतं, त्याच पद्धतीनं हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी म्हणजे विधानसभेची जी वाट आहे ती सलाईन वरती राहिलेली आहे. म्हणजे जगते का वाचते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
म्हणजे एकंदरीत पाहता इंदापूर तालुक्यामध्ये जी शंकरराव बाजीराव पाटील यांची पकड होती, ही पकड सगळी ढिली झालेली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी पद्माताई भोसले यांनाच पुढे करून राजकारण करायला पाहिजे होतं, परंतु तसं केलं नाही. त्यामुळं शंकरराव बाजीराव पाटील यांना देखील मानणारी जी लोक होती, ही देखील हर्षवर्धन पाटील यांच्यापासून दूर गेलेली आहेत. तर ह्याच हर्षवर्धन पाटील यांच्या काही राजकारण करण्याच्या पद्धतीमुळं आपण पाहिलं असेल की हर्षवर्धन पाटील यांच्यापासून काही लोक दूर गेली. पाठीमागच्या काळामध्ये देखील आपण पाहिलेलं आहे, कामगारांचा देखील असाच उद्रेक असतो. गेल्या काही दिवसामध्ये काही कामगार देखील कामावरून काढलेले, त्यांची देखील क्लिप व्हायरल झालेली आहे. या छोट्या छोट्या गोष्टी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी घातक ठरत चाललेल्या आहे. आणि असंच म्हणता येईल की याच कारणामुळे हा जो शरद पवार गट होता, या शरद पवार गटाला अजित पवार यांनी भगदाड पाडण्यासाठी अजित पवारांना अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचाच फायदा घेऊन हे लोक अजित पवार गटामध्ये सामील झाले. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायचंय की अजून कोण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करतील किंवा छोटे मोठे कार्यकर्ते देखील शरद पवारांच्या गटामध्ये प्रवेश करतील. परंतु इंदापूर तालुक्याचं जे किंग मेकर म्हटलं जातं, म्हणजे ज्यांच्या मतावरती इंदापूर तालुक्याचं उमेदवार म्हणजे निवडून येण्याचा उमेदवार ठरवला जातो. गेल्या वेळेस आप्पासाहेब जगदाळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला होता, परंतु दोन्ही पवारांनी फार मोठी अशी ताकद लावल्यामुळं बर्नेमावा हे जेमतेम 3-3.5 हजार मतांनी निवडून आले होते. परंतु यावेळेस परिस्थिती वेगळी निर्माण झालेली आहे. तिरंगी निवडणूक अशी आहे, त्यामुळं निवडून येण्यासाठी एक मत महत्वाचं आहे असंच म्हणता येईल. आणि यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला भगदाड पडणं हे हर्षवर्धन पाटलाच्या हिताचं नाही. आज एवढंच सांगता येईल आपल्याला. कॅमेरामॅन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.